चला बक्षीस समारंभ आपण पटापट पार पाडणार आहोत. तर पहिलं पारितोषिक आम्ही देतो. हरिभाऊ नाईक साहेबांना देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती या. आपलं सरचं स्वागत आहे. आणि जेवढी धारावी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती करतोय आपण या बक्षीस समारंभाला सुरुवात आपण करतोय. चला तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पहिला पारितोषिक आपण देतोय. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय रामनाथ नाईक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. मेगा फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जत्रा चषक 2026 पहिलं पर्व होतं आणि पहिली फायनल होती या स्पर्धेची आणि त्याचं पारितोषिक मात्र मिळवलंय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर विकी भोईर. खूप चांगली गोलंदाजी विकी भोईरने केली आहे आणि तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ओके तर कुलदीप भोईर यांना प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याचं डिसाईड केलेलं आहे विकी भोईर यांनी. आणि खूप चांगला खेळ कुलदीप भोईरने केला आणि ते ठरले या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. रामनाथ दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय पंडितनाथ भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं. वेगवान गोलंदाज पुत्र आहे आणि त्यांच्याच शुभ हस्ते मात्र उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कठीण होतं कारण की आयकॉनिक खेळाडू समोर होते. त्यानंतर मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत होते आणि हे जे पारितोषिक आहेत ना ते पारितोषिक कुठल्याच आयकॉन खेळाडूला आपण देणार नाही आहोत. मच्छिंद्र स्मृती टीममध्ये जे खेळाडू खेळतात त्यांनाही पारितोषिक आपण देणार नाही आहोत. जे खेळाडू नवीन घडतात जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक प्रथमतः आम्ही देतोय आणि पंडितनाथ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पंडितनाथ साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचा किताब दिला जाईल. आणि उत्कृष्ट गोलंदाज जत्रा चषक 2026 पहिलं पर्व आणि त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय राकेश भोईर. राकेश भोईर आपण या. राकेश भोईर ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज. महेंद्र तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आतिश दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आम्ही बऱ्याचशा मॅचेस पाहिलं आणि बारीक नजरेने मात्र पाहिलं की कोणता तो बेस्ट फिल्डर आहे ज्याने अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु असा आम्हाला कोणताच खेळाडू दिसलेला नाही आहे ज्याने खूप चांगले एफर्ट्स घेऊन कॅचेस पकडलेले आहेत. तर आम्हाला एकच नाव फक्त समोर आलं आणि त्या खेळाडूचं नाव टीम पुन्हा एकदा भोईर कुटुंब खेळाडू आहे कुलदीप भोईर. लॉंगॉनला जो चौकार अडवला होता ना तो अप्रतिम दर्जाचा होता. अतिशय विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण द्यायचा. कुलदीप भोईर पुन्हा एकदा हे नाव आमच्या मुखामध्ये येतात कारण की या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचा खेळ बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने या विकेटवरती बॅटिंग करणं खूप कठीण होतं कारण की
धारावी गावामध्ये बॅटिंग करणं म्हटलं थोडंसं कठीणच आहे, कारण की गोलंदाजी या टीममध्ये धारधार आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय रामनाथ नाईक साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. रामनाथ दादा, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने खूप चांगली बॅटिंग केली. आणि खऱ्या अर्थाने मी म्हटलं की या गावामध्ये बॅटिंग करणं कठीण आहे, कारण की या गावामध्ये गोलंदाज धारदार आहेत. आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूने सगळ्यांनाच चकित केलं. आणि खरं म्हणजे दुपारी ज्यांची मस्ती चालू होती त्यांनाच धडा शिकवला, भोईर कुटुंबाला धडा शिकवलाय. नाव आहे, कुटुंब आहे म्हात्रे, खेळाडूचं नाव आहे सिद्धेश म्हात्रे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि त्यानंतर आणखीन एक पारितोषिक आहे, बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्या 40+ खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्या 40+ खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्या 40+ खेळाडूने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला, बॅटिंगमध्ये खूप चांगला दर्जाचा खेळ दाखवला आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना देखील खूप चांगला दर्जाचा खेळ त्याने दाखवला. या स्पर्धेमध्ये बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जातो, नाव आहे खेळाडूचं प्रल्हाद म्हात्रे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्रल्हाद म्हात्रे ठरलेत बेस्ट 40+ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. टुर्नामेंट हे सर्वात मोठं पारितोषिक, मान सन्मान हा या खेळाडूला मिळतो. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खूप चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी केली, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांनी खऱ्या अर्थाने केला. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अतिश पाटील यांना विनंती करतोय, आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची आपण ट्रॉफी द्यायची. आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूचा विचार आता करावा लागणार आहे, मच्छिंद्र स्मृती धारावी टीमलाही करावा लागणार आहे, सचिन नाईक कॅप्टन तुम्हालाही करावा लागणार आहे. कारण की जत्रा चषक 2026 हा खेळाडू जो आहे ना, या खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवली. आणि असा एकच खेळाडू आहे ज्याने 20 बॉलमध्ये 64 धावसंख्येची इनिंग साकारली. खेळाडूचं नाव आहे अर्थातच आयुष राजेश भोईर ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जत्रा चषक पर्व क्रमांक 1 या खेळाडूकडे बारकाईने नजर ठेवायची आहे, कारण की हे भवितव्य धारावे गावाचं ही फक्त सुरुवात आहे आयुष भोईरची. इथून अजून उंच भरारी या खेळाडूला घ्यायची आहे. आयुष भोईर, तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि आज आपल्या वडिलांची मान जी आहे ना ती अभिमानाने वरती असणारे संपूर्ण गावामध्ये, कारण की जसा वडिलांचा खेळ होता तशीच झलक मात्र या खेळाडूच्या आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या या नवीन टॅलेंटसाठी. धारावे गावचा एक नवीन टॅलेंट, यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळाला. आयुष भोईर, वेल प्लेड.
चला तर पारितोषिक वैयक्तिक तर संपलेले आहेत. सेकंड प्राइज कडे आपण जाणार आहोत. ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला आणि प्रत्येक कुटुंबाला धूळ देखील सारली आहे. भोईर कुटुंबालाही धूळ सारली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला विकी भोईर यांच्या टीमला ते चालू शकले नाहीयेत. हे पारितोषिक देण्यासाठी अतिशदादा पाटील यांना विनंती करतोय. सेकंड प्राइज आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे आणि रनर अप ठरलाय जत्रा चषक 2026 पर्व क्रमांक पहिला मात्रे कुटुंब. एकदा जोरदार टाळ्या मात्रे कुटुंबासाठी झाला पाहिजे, कारण की भरपूर मस्ती केली होती सिद्धेश म्हात्रे यांची विकी भोईरने दुपारच्या सत्रामध्ये आणि त्यांच्यासोबत आणखीन एक पार्टनर होते, परंतु त्यांना मात्र उत्तर देत असताना मेगा फायनल मध्ये धडक मारली सिद्धेश म्हात्रेने आणि म्हात्रे कुटुंब कुठेच कमी नाही असं सांगत असताना पहिल्या पर्वाचा रनर अप. की मात्रे कुटुंब आणि खूप चांगला खेळ साकारला. बरेचसे मोठमोठे कुटुंब आहेत, परंतु मात्रे कुटुंब यांनी मात्र एक वेगळीच ओळख निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने सिद्धेश म्हात्रे, उन्मेष म्हात्रे असतील, मग आणखीन चांगले खेळाडू आहेत त्यांच्या टीम मध्ये, त्यांचं सर्वांचं आम्ही कौतुक करतो. आणि त्याचबरोबर प्रथम पारितोषिक हे देण्या अगोदर आम्ही विनंती करतो, हे पारितोषिक जे आहेत ना ते सुनील पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे. परंतु एकदा जोरदार टाळ्या धीरज भोईर यांच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण की ही संकल्पना आहे ना कुठल्याच गावामध्ये आता दिसत नाहीये. प्रीमियर लीग चालू झाल्यापासून ही संकल्पना या गावामध्ये चालू दिसली. सर्व खेळाडू इथे दिसले, जिथे यंगस्टर होते मग खेळाडू 40+ खेळाडू पाहायला मिळाले. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की खूप चांगली स्पर्धा त्याच्या माध्यमातून ऑर्गनाईज करून आली होती. आणि चॅम्पियन संघ नो डाऊट या स्पर्धेमध्ये ज्याने अभिराज्य गाजवलाय, या संपूर्ण मैदानामध्ये ज्यांचा डंका वाजलाय, भोईर कुटुंब ठरले जत्रा चषक 2026 पर्व क्रमांक पहिल्याचं चॅम्पियन संघ. सर्व भोईर कुटुंब खेळाडूंना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. चला दोन्ही भोईर कुटुंब धीरज भोईर यांच्या टीम मध्ये जे खेळाडू खेळत होते तेही या, अरे की एकच कुटुंब. ट्रॉफी आज भोईर कुटुंब घेऊन जाणार आहेत. अभिनंदन टीम.